बघूयात आपली जी ट्रेन आहे ती आता आपल्याला भेटते का मागच्या वेळेस सारखी मिस होतीये। हे लोक उबेरवरनं ट्रिप घेतात आणि पैसे वाढवून सांगतात ना। तर आपल्या इथं ट्रेन स्टेशनला भयंकर कंडिशन आहे। नागपूर पुणे गरीब रथ एक्सप्रेस हे असली नावं का ठेवतायत राव? करत काय का नागपूरची लोक काय गरीब आहेत काय? ट्रेनचे ओव्हरऑल कंडिशन बघून मला भयंकर वाईट वाटतंय। ज्या टायमिंगला फॉरेनर्स आणि बाकी सगळ्या आउट ऑफ कंट्रीतली लोक ज्या वेळेला इंडियामध्ये येतील आणि ते चुकून ट्रेनमध्ये बसतील तर एवढी घाण राहतात लोक, इतकी घाण करतात की मला तरी असं वाटतं की बांगलादेश आणि पाकिस्तान नंतर जगामध्ये सगळ्यात घाण करण्यामध्ये आपल्या लोकांची रँकिंग। बोरमाळ बिरमाळ किती भारी दिसती तुमच्या गाड्यामधली? काय किंमत? वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र अविनाश आणि आता आपण निघतोय गोव्याला, ते सुद्धा स्लीपर डब्यामध्ये। सो आपल्याला कसा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता तो आपण आज या व्लॉग मध्ये बघणार आहेत। तर चला आपला व्लॉग सुरू करूयात आणि काय एक्सपिरियन्स होता तो बघूयात। मित्रांनो ऑलरेडी आता आपण उशीर झालेला आहे आपल्याला आणि आता बघूयात आपली जी ट्रेन आहे ती आता आपल्याला भेटते का मागच्या वेळेस सारखी मिस होतीये। लास्ट टाइम मी राजस्थानला चाललो होतो त्यावेळेला माझी ट्रेन मिस झाली आणि मला इमर्जन्सी मध्ये फ्लाईट तिकीट बुक करून मला राजस्थानला जायला लागलं होतं। तर बघू आता काय होतंय, नशिबाचा खेळ आपला। आणि बोलूयात गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो पुण्यामध्ये उबेरवाल्यांनी एवढा हैदास मानलेला आहे की हे लोक उबेरवरनं ट्रिप घेतात आणि पैसे वाढवून सांगतात, नाहीतर टायमाला आपल्याला इमर्जन्सीला जायचं असतं आणि त्या टायमिंगला हे लोक सांगतात की आता तुम्हाला मीटरनी जावं लागेल। जे हा या टाईपची गोष्ट चालू आहे। तर ह्याच्यापासून आपण वाचलं पाहिजे आणि फोनवरच पहिलं विचारायचं की बाबा तू स्कॅम करणारच का आमच्यासोबत? आता ही गोष्ट होता तो वाचली, मी त्याला फोनवरती विचारलं होतं आणि त्याच्यानंतर तो मला म्हटला की नाही सर, आणि आता परत म्हणायला लागला की बाबा जास्त पैसे झाले। मी उबेर चेक केली त्या टायमिंगला कळलं की बाबा हा तर स्कॅम करायला लागलाय। त्याला म्हटलं बाबा जे पैसे होतात ते घ्या आणि निघित ना। तर आता ट्रेनचं आपल्याला काय माहित नव्हतं, त्यांनी सांगितलं की बाबा प्लॅटफॉर्म 6 नंबरवरनं तुम्हाला 1 नंबर जवळ पडेल। मेन ठिकाणी त्यांनी उबेरवाल्यांनी काही सोडलं नाही आणि इथं आल्यानंतर मला कळतंय की बाबा प्लॅटफॉर्म नंबर जे मेन स्टेशनला सोडला असतं तिथूनच मला प्लॅटफॉर्म नंबर 1 जवळ पडला असतात। तर अशा टाईपचे हे लोक आपल्या कन्व्हिनियंटच्या हिशोबाने गोष्टी करतात। तर मग स्टेशनच्या धावपळीमध्ये आपल्याकडे टाइम कमी राहिला होता आणि आपण प्लॅटफॉर्म शोधायला सुरुवात केली। ट्रेन स्टेशनला प्लॅटफॉर्म चेक करा। प्लॅटफॉर्म चेक केल्यानंतर इथं A1 A2 S1 हे तुम्हाला दिसेल, पण ह्याला तुम्ही बघू नका कारण ज्या वेळेला तुमची ट्रेन येईल ना त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली चेंज होतात। हे आता मला इथल्या हमालाने सांगितलं। इथं तुम्ही बॅकग्राऊंडला आवाज ऐकताय की ट्रेन आता आलेली आहे। ओव्हरऑल ट्रेनचं मॅनेजमेंट एकदम कन्फ्युजिंग होतं। तर आपल्या इथं ट्रेन स्टेशनला भयंकर कंडिशन आहे। लोकांना जमिनीवर बसायला लागतंय, बसायची पण जागा नाहीये आणि खूप दिवसानंतर म्हणजे 10 वर्षानंतर मी ट्रेननी फिरायचा प्लॅन करतोय आणि ह्या आधी मी कधीच ट्रेननी फिरलो नव्हतो। फ्लाईटची सवय, इंडियात पण फ्लाईटनी फिरायची सवय, आउट ऑफ इंडिया पण ज्या वेळेला पण मी फिरलो त्यावेळेला पण फ्लाईटनी फिरलोय। पण आज ट्रेननी आणि प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर थोडंसं गरीब फील होतंय। मला असं वाटतं की गव्हर्नमेंटनी ह्या जे प्लॅटफॉर्म आहेत आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या लेवलला थोड्या डेव्हलप केल्या पाहिजेत की कॉमन लोकांना थोडी चांगली सोय भेटेल। कारण इथं बसायची पण कुणाला सोय नाही। लोक जर बघायला गेलं तर तुम्ही खाली बसलेले आहेत, ते बघून मला पर्सनली खूप वाईट वाटलं। एक मित्रांनो एक गोष्ट नोटीस झाली मला की या ठिकाणी जशी ज्या टायमिंगला टेररिस्ट अटॅक झाला त्या टायमिंगला जशी सिक्युरिटी रेल्वे स्टेशनवरती असायची, आर्मीचे लोक असायचे, तेवढे काय मला लोक आता यावेळेस नाही दिसलेले किंवा तेवढी टाईट सिक्युरिटी मला नाही वाटली की इथं आत्ता एवढी बघायला भेटतीये। कारण की इथं एवढी लोक आहेत तर इथली सुरक्षा जी आहे आणि इथलं ओव्हरऑल जे संरक्षण करायचं जे गव्हर्नमेंटचं काम आहे ते थोडं गव्हर्नमेंटनी रिस्पॉन्सिबिलिटीनी केलं पाहिजे असं मला तरी वाटतं। आपली ट्रेन जी आहे ती येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये इथं पोहोचतीये। तर आता माहित नाही इथं प्लॅटफॉर्म चेंज होतोय काय होतंय, फर्स्ट टाइम मी ट्रेननी फिरतोय त्यामुळे आता अंदाजा नाहीये काय होतंय काय माहिती। पुणे स्टेशनला भयंकर गर्दी होती आणि मॅनेजमेंट पण एकदम खराब होतं। नागपूर पुणे गरीब रथ एक्सप्रेस हे असली नावं का ठेवतायत राव? करत काय का नागपूरची लोक काय गरीब आहेत काय? अचानकपणे भयानक प्लॅटफॉर्म चेंज झालेला आहे। 15 मिनिटं राहिलेले आपल्या ट्रेनला आणि त्यानंतर बरं झालं ते वरती लावलेलं असतं त्यामध्ये बघितलं मी आणि मला समजलं की बाबा ट्रेनचा प्लॅटफॉर्म चेंज झालेला आहे। तर त्यानंतर टीटीला मी विचारलं, त्यांनी सांगितलं की बाबा चेंज झाली तुमची ट्रेन। आता भरपूर लोकांना माहितीच नाहीये की ट्रेनचा प्लॅटफॉर्म चेंज झालेला आहे आणि लोक प्लॅटफॉर्म नंबर 1 ला जाऊन थांबतायत, पण आता मला प्लॅटफॉर्म नंबर 2 ला जावं लागतंय। तर आता बघू इथं पण ट्रेन येते का आपली ट्रेनच मिस होतीये।
ट्रेनचं एवढं बकवास मॅनेजमेंट आहे. या ठिकाणी सांगितलंय की प्लॅटफॉर्म नंबर 2 वर जावा, पण इथं आल्यानंतर समजतंय की प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती ट्रेन ही येईल म्हणून सांगितलंय. कन्फर्म नाही आहे की ट्रेन येईल का नाही. सगळ्यांची धावपळ होतीये, कुणाला कळत नाही की आता कुठं जायचं. तर बघू काय होतंय काय नाही. पण तुम्हाला वाटेल की जिथं त्यांनी अनाउन्समेंट केलेली असती की तिथं ट्रेन येणार आहे, पण तिथं सुद्धा शक्यता वर्तवलेली असती, ते सुद्धा कन्फर्म नसतं. हे मला नंतर समजलं आणि त्यानंतर मी शॉक्ड झालो. पहिली गोष्ट तर प्लॅटफॉर्म चेंज केला. प्लॅटफॉर्म चेंज केल्यानंतर या प्लॅटफॉर्मला आल्यानंतर आणि ट्रेनचे ओव्हरऑल कंडिशन बघून मला भयंकर वाईट वाटतंय. ज्या टायमिंगला फॉरेनर्स आणि बाकी सगळ्या आउट ऑफ कंट्रीतली लोक ज्या वेळेला इंडियामध्ये येतील आणि ते चुकून ट्रेनमध्ये बसतील, त्या टायमिंगला त्यांच्या देशाचं म्हणजे ते देश आपल्यापेक्षा गरीब आहेत, आपण त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे, आपलं बजेट पण त्यांच्यापेक्षा जास्त आहे, पण तरी पण ही ट्रेनची किंवा ह्या ट्रेनच्या सिस्टमची झालेली दुर्दशा बघून ना मला तरी भयंकर वाईट वाटतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी लोक कसे काय ऍडजस्ट करतात मला हे कळत नाहीये. आणि लोकांनी पण या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आवाज उचलला पाहिजे, म्हणलं पाहिजे की बाबा या सगळ्या गोष्टी आम्हाला इम्प्रूव्ह करून पाहिजेत, तरच या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह होणार आहेत. नाहीतर गरीब लोकांचं जे जीवन आहे ते अशाच. इथं मी तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो, समोरच माझा एक मुलगा बसलेला आहे, तो बघा इथं कसा बसलेला आहे, तो पोतं घेऊन बसलेला आहे. या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत नाही का इथं. आणि तिथं इकडं तिकडं ट्रेनची वाट बघत असताना अचानक माझी नजर तिथे लोकांनी थुंकून केलेल्या घाणीवरती गेली. एवढी घाण राहतात लोक, इतकी घाण करतात की मला तरी असं वाटतं की बांगलादेश आणि पाकिस्तान नंतर जगामध्ये सगळ्यात घाण करण्यामध्ये आपल्या लोकांची रँकिंग आहे. मला असं वाटतं की गव्हर्नमेंटनी पण स्ट्रिक्ट रूल आणले पाहिजे लोकांनी हायजीन आणि क्लीन ठेवण्यासाठी. हे बघा इथं असे भिकारी येतात, भीक मागतात, यांच्यासाठी पण एक पर्टिक्युलर लॉ काढला पाहिजे की बाबा हे असं भीक मागणं तुम्ही बंद करून टाका आणि तुम्ही जरा प्रोडक्टिव्ह व्हा, जरा काहीतरी कामं करा, त्याच्यामुळे देशाची तरक्की होणार आहे. बाहेरची लोक ज्या वेळेला भारतामध्ये येतील त्यावेळेला त्यांना काय वाटेल की बाबा यांच्या इथं तर कल्चरच भीक मागायचंय नाही का, जे ते येते भीक मागतंय, जिथं तुम्ही ज्या वेळेला जाल तिथं लोक भीक मागतात. तर या सगळ्या गोष्टी नसल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की लोकांना हायजीन त्यांची मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्यांनी साफसफाई व्यवस्थित ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट लॉ आणले पाहिजेत. आणि जसं कोरोनाच्या टाइममध्ये मास्क जरी खाली आला तरी 2000 रुपयाचा फाईन होता, तसाच फाईन मला वाटते गव्हर्नमेंटनी आणला पाहिजे या लोकांसाठी. कारण त्याशिवाय भारतातली लोक काही सुधारायची नाही. मी पण स्वतः भारतीयच आहे. मी ज्या वेळेला लडाखला गेलो मित्रांनो सांगतो, त्यावेळेला तिथली लोक एवढी स्वच्छ राहतात, कचऱ्याचा किंवा तुम्ही याचा चॉकलेटचा कागद सुद्धा तुम्ही बाहेर टाकू शकत नाही. आणि आपल्या इथं बघायला गेलं तर आपल्या इथं कचरा फेकणं किंवा बाकीच्या गोष्टी घाण करणं या नॉर्मल आहेत नाही का. तर मला असं वाटतं गव्हर्नमेंटनी स्ट्रिक्ट लॉ आणले पाहिजेत. आणि जसं कोरोनाच्या टाइममध्ये सगळ्यांची हालत खराब केली ना मास्कसाठी, तशी कचरा साफसफाई आणि साफसफाईच्या बाबतीत गव्हर्नमेंटने स्ट्रिक्ट ऍक्शन घेतलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, सांगा मला खाली. इथं असं साफसफाई इथं केली जाते. आता तुम्ही सांगा, एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे इथं आपण बघतोय, हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म हा एकटा मित्र साफसफाई करू शकणार आहे का? तो व्यवस्थित हे पण नाहीये, कवर्ड पण नाहीये, आणि तो स्वतःची तरी या सगळ्या बॅक्टेरियापासून सुरक्षा कशी करेल? हे असं हजारो लिटर पाणी बघा वेस्टेज जातं इथं पण तुम्ही बघाल तर इथं पण पाणी वेस्टेज होत आहे. आणि संपूर्ण प्लॅटफॉर्म वरती हीच घाण कंडिशन आहे. आणि इथं आपण वाट बघतोय, आपली ट्रेन अजून आलेली नाहीये. एवढा सगळा धावपळ, एवढा सगळा अथक प्रयत्न करून सुद्धा अजून ट्रेन आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. इथं 5:30 वाजलेले आहेत, 15 मिनिटं होऊन गेलेले. प्लॅटफॉर्म चेंज करून पण या प्लॅटफॉर्मवर अजून ट्रेन पोहोचलेली नाही. आणि तिथं जाणाऱ्या लोकांना ज्या वेळेला मी विचारलं त्यावेळेला लोकांनी सांगितलं की ट्रेन उशिरा येणं इथं नॉर्मल आहे. तुम्ही काय कुठे काढताव काय मान? मग किती छान दिसताय तुम्ही, बोरमाळ बिरमाळ किती भारी दिसती तुमच्या गाड्यामधली. बोरमाळ्यात काय किंमत? मग बोरमाळ किती छान दिसती. बोरमाळ्यात आहे व देवाची माहिती की मला. या गाई आंबा बाईचं काय व बाई माझं काय नाही दिसत. धन्यवाद धन्यवाद मावशी. S2 चा S3 चा डबा चाललेला आहे पुढं. गाडी कुठं थांबली पाहिजे त्याचं पण काही नाही, ती गाडी चाललीच आहे पुढं. आता कुठले लोक कुठं बसलेले आहेत, जनरलचे लोक पण स्लीपर मध्ये येऊन बसलेले आहेत. ही हालत आहे ट्रेनची. आता फायनली आपली ट्रेन निघलेली या ठिकाणावरनं. हो
ओव्हरऑल जर तुम्ही ट्रेननी प्रवास करणार असाल मित्रांनो, तर माझं तुम्हाला सजेशन राहील की तुम्ही ट्रेननी, जनरलनी किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका, कारण की ट्रेनची फॅसिलिटी आपल्या इंडियामध्ये खूप इम्प्रूव्ह होणं गरजेचं आहे. मी 10 वर्षानंतर आज ट्रेननी प्रवास केला आहे, पण मला एक गोष्ट समजली आहे की या पद्धतीचा मॅनेजमेंट, आतमध्ये ट्रेनमधला घाणवास, अनहायजीनपणा, प्लॅटफॉर्म अनहायजीन, ह्या सगळ्या गोष्टींमुळं खूप मला वाईट वाटलं आणि त्यामुळं मला नाही वाटत मी आता नेक्स्ट टाइम कधीच गोव्याला बाय ट्रेन येईल. तर तुम्ही जरी तुमचा प्लॅन करताय तर चुकून सुद्धा ट्रेनने येऊ नका. पैसे नसतील तर बाय बस आणि पैसे असतील तर बाय फ्लाईट मी डेफिनेटली तुम्हाला रेकमेंड करेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला डेफिनेटली मला सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.